वाचा थोडी फटकळ असली तरी चालेल, पण मन माणसाचं साफ असावं. बोलणं थोडं फटकळ असलं तरी चालेल, पण दुसऱ्याविषयी द्वेष नसावा, मत्सर नसावा, नीतिमत्ता चांगली असावी. माणसं तोंडावर गोड बोलतात, मागे बोलायचं तेच बोलतात. आता एवढा जरी सोहळा यांनी केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी भाऊकीतले खौट बोलणारच. ते म्हणणारच म्हातारीनं हाय तवर कष्ट केलं तवा काय नाही, आता उगा पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्चायचं. लोक आहेत रे ती हितलीच पुरी भाजी खाणार, हितलाच गुलाबजामुन खाणार आणि जाता जाता आपलंच नाव ठेवून जाणार. दादा जगाला कुठं चांगलं म्हणून चलतं का दादा? अहो जग आहे ते अनंत वाचाळ बरळती त्या कैसे निघो पाळ पावे हरी. पण माऊली काय म्हणतात माहित आहे का? जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणले मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत देवाचं नाव मुखात येतं. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतील त्या दिवशी माझ्या अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा मी देवालाच विसरेल. त्याच्यापेक्षा लोकांनी नावं ठेवलेलं कमीत कमी मला कृतज्ञता तरी राहील की देवा तूच माझा आहे, बाकी माझं कोण रे? अनाथाचा अनाथ जनार्दन हे कळण्यासाठी मला माझ्या आनंदाची व्याख्या कळली पाहिजे. आणि आनंदच म्हणाल ना दादा, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, मुखातल्या नामासारखं समाधान नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं सुख नाही. हे ज्याला मिळवता आलं तो आनंदीच आहे दादा. तुझ्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव आलं. मी नाही बरं. ज्ञानोबा म्हणतात मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. माऊली म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण ज्याला ग्रहण डाग बंधन जन्म मृत्यू नाही असा परिपूर्ण माझा वैष्णव आहे. अशा वैष्णवाला कशाचं दुःख दादा? काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. अरे मृत्यूलाही घाबरणारी मंडळी तुम्ही कशाचं भय करता? पण जर तुम्हालाही तुमची किंमत कळली नाही तर तुम्हाला चिंता वाटणारच ना दादा, कारण तुम्हालाच तुम्ही कोण आहेत ते अजूनपर्यंत कळले नाही. म्हणून तर आपुली आपण करा विनंती आहे रे दादा, समजून घ्या तुम्ही कोण आहात ते. फार सामर्थ्यवंत माणसं आहेत आपण. एकतर हिंदू धर्मात जन्माला आलो दादा, फार भाग्य आपलं. दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला हिंदू म्हणावं असं सामर्थ्यवंत कुळात जन्माला आलो. भाग्यच आहे रे दादा आपलं. त्यात भारतात जन्माला आलो जिथं माय बापाला देव मानलं जातं. पवित्र ते कोळ पावन तो देश, हरिचे दास जन्म घेते, जेथे हरिचे दास जन्म घेते. पवित्र ते कोळ पावन तो देश, जेथे हरिचे दास असत्यालाही सत्य करणाऱ्या या जगात जिथे जगाच्या मालकाला सत्य मानणारं व्यक्तिमत्व जन्माला आलं, कौतुक वाटतं. धन्य माता पिता, भाग्यवान आहेत आम्ही. ज्ञानेश्वरी तुकोबांच्या गाथ्यासारखी श्रीमंती आमच्या पदरात पडली. खरंच आई वडिलांच्या पुण्याईमुळे आम्हाला ज्ञानेश्वरी गाथेसारखं सामर्थ्य मिळालं. सोपं नाही दादा, काय राहिलं हो या जगात. अहो घरात ज्ञानेश्वरी नाही. काही काही लोक स्वतःला श्रीमंत समजवतात. नाही चालत बरं का. माय पाया पडवून सांगते, तुमच्या लेकराला नावं ठेवायच्या आधी आपण काय करतो याचाही विचार केलाच पाहिजे की ग. आपण काय केलं लेकरांसाठी? म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. फक्त पोरच गेली. म्हातारे गुणाचे है की नाही? अहो बाबा पोरं का वाया गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही काय केलं? सप्त्याच्या मंडपाच्या मागे जाऊ जाऊ फुकली. तुम्ही गुणाचे होय रे? मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते चालता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात. तुम्ही गुणाचे? तेवढे पोरच वाया गेली हो. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झोळ आहे, सगळं आयतं भेटलं. खरंय ग. पण तू आता काय करते? तू मिसरी चुळती. त्याचं काय?
अगं मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका विचित्र वास आहे त्या मिसरीचा. असंही नाही ना चालत. नाही, आपल्याही मुखात हरिपाठ हवा, आपलाही म्हातारा काकड्याला जात असावा, आपल्याही अर्जुन अखंडितपणे जगाच्या मालकाचं नाव घ्यावं. आम्ही भाग्यवानच रे, जे अशा कुटुंबात जन्माला आलो. अरे पहिली सकाळ माणसाची वासुदेवानं व्हायची, आम्ही पाववाल्याच्या भोंग्यावर जागे झालो. नशीबच की हो आमचं, आहे की नाही? पण विनंती आहे, थोडी जाणीव ठेवा, थोडी जागे राहा. परमार्थ असा नाही चालत दादा. कसं बरं असं चालेल? आमचा परमार्थच विचित्र हो. 10 दिवस गणपती, बुडवताना बाबूराव, हा परमार्थ. अरे आरती करणारे तुम्ही, दारू पिऊन नाचणारे तुम्हीच. गणपतीनं सत्य म्हणावं तरी कोणाला सांगा ना दादा. अहो नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही. सांगणाराच हा ना, ऐकणारच राहू द्या महाराज. तसंच जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत करून ठेवली की हो. माऊली म्हणतात, ते किरडू जरी कापडाचे, परी लहरी आ येता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी तुम्ही साप म्हणता, कारण आमच्याकडे अजूनही साफ नजर नाहीये. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात बघा. माऊली म्हणतात, कापड जरी हल्ला तरी किरडू भासवणारी माणसं आम्ही. आम्हाला सत्य असत्य काय कळणार देवा? कल्पनेची बाधा नहो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि कल्पना म्हणशील ना देवा, तर संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते, एका मिनिटात रंक करते. या मनासोबत नाही चालत देवा परमार्थ. हे मन आहे ना, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया, भाग गेला देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी धन्य माता पिता. ही भावना हवी तुमची आणि माझी, कोणाचीच नाहीये. ही स्वार्थ आहे आपल्या परमार्थात. आपला परमार्थ इतका घाईच आहे ना दादा. आपण पंढरपूरला गेलो तरी ड्रायव्हरला म्हणतो, गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघायला येते. तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात, हो की नाही? देव रिकामाच आहे, तो बसलाय आपला वाटप आहे उभा बेटीची. आपण घाईचे, तो थांबलाय आपल्यासाठी 28 युग. आम्हाला काम आहेत ना घरी, हो की नाही? आलंय अवघड आहे आपल्या परमार्थाचं. आपलं म्हणजे कसं आहे, स्वतःला पुरणपोळी एवढी, देवाला निवद एवढा. देवाचा निवद केवढा असतो होय ग माय? तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर देवाच्या निवदाची पोळी केवढी करता? एवढंच पुरण घालता, एवढ्याच कणकीत पडी लाटता. देवाच्या पोळ्या तेवढाच भात, त्याच्यावरच आमटी, नुसतं तुपात बोट बुडवणार, तीच सगळ्यावर लावणार. तुम्हाला देव बारका वाटतो? अहो देवाचं विशाल स्वरूप तुमच्या आम्हाला कळणारच नाहीये. श्रीकृष्ण भगवान आणि रुक्मिणी मातेचं द्वारकेमध्ये लग्न आहे. देवाची पहिली पत्नी लक्ष्मी ही समुद्राची कन्या. नारद म्हणले देवाला, देवा तू माझं होऊ दिलं नाही, मी तुझं होऊ देत असतो. होय रे. देवानं लग्न पत्रिका वाटायचं काम नारदाकडे दिलं, तर त्याच्या नावातच नारद, त्याचं काय कमी महाराज? त्यानं पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या बायकोच्या बापाला दिली, देवाच्या पहिल्या सासऱ्याला दिली, सागराला. सागराला कळलंय देवाचं लग्न आहे, उसळ्या मारत निघाला. तर प्रॅक्टिकली विचार करू आपण. 71% पाणी आहे जमिनीवर आणि 29% जमीन आहे. एवढा मोठा महासागर द्वारकेकडे निघाला, द्वारका राहणार आहे का? द्वारका बुडणारच की. पण नारदांना कुठं माहिती देव काय साधा आहे का? अहो लग्न देवाचं का तुमच्या आमच्या सारखं आहे का दादा? देवाला हाताचा एक केस उपटला, देवाच्या अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला. एवढा विशाल माझा परमात्मा, तुमची एवढी एवढी पोळी कुणाच्या नाकात घालायची? करा ना विचार. ही ताकद आहे. आम्हाला अजूनही देव कळला नाहीये. कसा कळणार तुम्हीच सांगा. इगतपुरीकर, ज्याला स्वतःचा बाप कळला नाही त्याला जगाचा बाप आम्ही तरी कसा समजून सांगायचा? हो, ज्याला स्वतःची माय कळली नाही त्याला पंढरीची माय आम्ही कुठल्या श्लोकातनं समजून सांगायची? पंढरीचे मायबाप कळायला घरातल्या मायबापाची जाणीव झाली पाहिजे की. ते कुठं आम्हाला कळलं? आणि काय वाटतं तुम्हाला दादा, जीव गेल्यावर मायबाप मरतात का? अरे मेल्यावर कशाला सोहळे करताय? मरायच्या आधी करा की त्यांनाही डोळ्या देखत बघू द्या काय चाललंय ते. काय वाटतं तुम्हाला, मायबाप कधी मरतात? जीव गेल्यावर नाही रे. ज्या दिवशी नवरा बायको समोर आईचा अपमान करतो, आई तेव्हाच मेलेली असते. तिच्यातला आई पण तेव्हाच मरतं. राहतं ते फक्त शरीर आहे. उगा मरण येत नाही म्हणून जगायचं. ज्या दिवशी बापाला जाणीव होते ना,
आता पोराच्या कुठल्याच निर्णयात माझा अधिकार राहिला नाही. आता पोराच्या आयुष्यात आणि घरात माझा सन्मान राहिला नाही. त्याचं बाप पण तेव्हाच मरतं राहतं. ते फक्त बापाचं हाडाचं शरीर असतं जे तुम्ही कालांतराने जाळता. मायबाप जगवायचेही तुमच्या हातात आहेत आणि मायबाप मारायचेही तुमच्या हातात आहे. अरे आयुष्य वाढतं मायबापाचं जेव्हा मायबापाला कळतं की अजूनही पोराच्या आयुष्यात माझ्या निर्णयाला किंमत आहे. अजूनही लेकरं माझं ऐकतात. 10 वर्ष जास्त जगतील म्हातारे. तुमच्या हातात आहे हो माऊली. तुमच्या मायबापाची जाणीव ठेवणं फार कमी लोकांना ठेवता आली दादा. ज्यांना ठेवता आली ना ते जागे आहेत. त्यांना सत्याची जाण आहे. नाहीतर हे जग पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. 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 चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. तुझ झाला तुझा दरबार, तुझ झाला तुझा दरबार, तुझ झाला तुझा दरबार, तुझ झाला तुझा झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कबीर महाराज सांगतात, अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो. अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. सच्चा मरे भूखा यहाँ, सच्चा मरे भूखा, सच्चा मरे भूखा, सच्चा मरे भूखा यहाँ, झूठा गुलगुली खाइयो. सच्चा मरे भूखा यहाँ, झूठा गुलगुली खाइयो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. भजन बिना, भजन बिना कैसी तरियो. इथे एकच आहे. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से. पर्यायच नाही दुसरा. इथे एकच पर्याय आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक. सोपं आहे हो. सगळं फिरून तिथंच येतं. त्याला भजता आलं ना देवा. तुझी आवड निर्माण झाली आयुष्यात, काय पाहिजे भगवंता. आम्ही तुझ्यावर प्रेम करणं यात काय नवल आहे देवा. तू आमच्यावर प्रेम करतोस, काय नवल आहे. अजून काय नवल हवं माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देवा तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षितापदी आमोते. किती डोळे झाकून घेतले रे आम्ही. स्वतःच्या अहंकारात आम्हाला हे कळलं नाही. अरे बोलणारे आम्ही होतो, बोलवणारा तू होतास. चालणारे आम्ही होतो, चालवणारा तू होतास. अरे जगणारे आम्ही होतो, जगवणारा तू होतास. दुःख आम्हाला दिसलं, पण आमच्यापेक्षा जास्त वेदना तुला झाल्या हे आम्हाला दिसलंच नाही. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तू तोंड दिलंस हे आमच्या लक्षात कधी आलंच नाही. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. पिता महाविष्णूने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन मात्र ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही चेहऱ्यावर, कसलीच चिंता नाही, कसलंच दुःख नाही. देवाला नवल वाटलं. देवाने जागा केलं अर्जुना. अरे चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं. अरे शस्त्रबल, सैन्यबल, मनुष्यबल सगळंच मोठं त्यांचं. एवढं सगळं असूनही तुला चिंता नाही. अरे सगळीकडनं तुझ्या दुःख, चहू बाजूनं तुला संकट. ज्यांना आपलं म्हणलंस ती तुझ्या जीवावर उठले. अरे गुरु सुद्धा तुझा तुझ्यावर बाण धरून उभा राहिला. कसलंच भय वाटत नाही तुला.
तुझ्यापेक्षा बलवान आहेत की ते. चिंता कशी नाही, एवढ्या संकटात तुला